त्याला नाही अशीच स्थिती आपल्याला जगामध्ये पाहायला सापडत असेल तर लौकिक विद्येच्या योगाने आपल्याला समाधान परमशांतीचा लाभ होतो असं म्हणता येत नाही बरं का. मग विद्या अशी असावी की ती परमशांती देणारी असावी बरं का. निर्दय चित्ता शांती ऐसी विद्या काशाला असं म्हणतात. आपल्या चित्ताला समाधान देत नाही अशी विद्या कशाला संपादन करायची माणसाने. याचा अर्थ काय आहे, चित्ताला समाधान सिद्ध झालं पाहिजे, परमशांती प्राप्त झाली पाहिजे. त्या परमशांतीचा लाभ मनुष्याला व्हावा याच्याकरता लागणारी विद्या कोणती आहे याचा जर विचार केला तर आत्मविद्या अशा पद्धतीची आहे असं चिंतन आपल्याला करता येतं. कारण विद्येचा विचार करताना, ज्ञानाचा विचार करत असताना ज्ञान दोन पद्धतीचं आहे, अनात्मविद्या आत्मविद्या. दोन पद्धतीची विद्या आपल्याला बाहेर सापडते. अनात्म्याचंही ज्ञान असतं, आत्म्याचंही ज्ञान असतं. आपल्याला आत्मस्वरूप नसलेल्या अशा सगळ्याच्या सगळ्या जगातल्या वस्तूचंही ज्ञान संपादन करता येतं आणि परमात्म्याचाही बोध संपादन करता येतो. पण कोणता बोध संपादन केला म्हणजे खरं समाधान आहे, खरी शांती आहे याचा विचार माणसाने केला म्हणजे काढून झालं बरं का. आपण बघा जगातल्या सगळ्याच्या सगळ्या वस्तूच्या संबंधाने ज्ञान संपादन करण्याचा प्रयत्न केला आणि परमात्मा तेवढा बाजूला ठेवला, मनुष्याला खऱ्या समाधानाचा लाभ आहे का काही होत नाही. म्हणून संतांनी आपल्याला सांगितलं काढून जाणं नाही पांडुरंगा विणं बरं का. परमात्मा पंढरीनाथाच्या शिवाय दुसरं काही जाणण्याचा तुम्ही प्रयत्न करूच नका. जाणायचं काय आहे तर एक देव जाणावा अशाच पद्धतीचा विचार संतांनी शास्त्राने सांगितला. जाणावे ते सार नाही तरी दगा फार. तुकाराम महाराजांनी सांगितलं सार असलेली परमात्मा नावाची वस्तू तुम्ही जाणा. जगात सार काय आहे नसार काय आहे ज्ञानोबरांनी हरिपाठामध्ये तो विचार आपल्याला सांगितला. त्रिगुण सार निर्गुण हे सार. त्रिगुणात्मक असलेला प्रपंचाचा सगळ्याच्या सगळा प्रसार असा आहे आणि निर्गुण असलेला ज्याच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या गुणाचा संबंध नाही, सत्वगुणाचाही संबंध नाही, रजोगुणाचा तमोगुणाचा तर मुळीच नाही, अशा पद्धतीचा निर्गुण असलेला जो परमात्मा तो मात्र सार वस्तू आहे अशा पद्धतीचा विचार आहे. त्रिगुणात्मक असलेल्या जगाचा पसारा असा आणि निर्गुण असलेला परमात्मा सार आहे म्हणल्याच्या नंतर कोणाला जाणायचं, जाणावे ते सार. सार असलेल्या वस्तूला म्हणजे परमात्म्याला जाणा. म्हणजे त्रिगुणात्मक असलेल्या जगाच्या पसाऱ्याला तुम्ही जाण्याचं कारण नाही असं संतांनी त्याच्यात आपल्याला सांगितलेलं आहे. आणि बघा सर्वज्ञ कोणाला म्हणतात, सगळं जाणलं असं ज्या महात्म्याच्या बद्दल बोललं जातं त्या महात्म्याने जगातलं सगळं जाणलेलं आहे म्हणून त्याला सर्वज्ञ म्हणतात का. त्याने एक परमात्मा जाणला म्हणून त्याला सर्वज्ञ म्हणतात, एक परमात्मा जाणला की त्याला सर्वज्ञ म्हणतात. आणि जग सगळं जाणायचा ज्याने प्रयत्न केला, खूप खटपटी केल्या, हे जाण ते जाण, ही विद्या मिळव ती विद्या मिळव अशी बरीच खटपट केली, अशा मनुष्याच्या बद्दल सर्वज्ञतेची भाषा व्यवहारातही नाही आणि शास्त्रातही कुठे आपल्याला पाहायला सापडत नाही. एक देव जाणला की तो महात्मा सर्वज्ञ झाला. त्याचं कारण काय, छांदोग्य उपनिषदाच्या आधाराने त्याच्या कारणाचा निर्णय आपल्याला करता येतो. देव सगळ्याचं कारण आहे आणि सर्व कारणाचं ज्ञान झालं की मग सगळ्याचं ज्ञान झाल्यासारखं होतं. एकदा माती जाणली की मातीपासून निर्माण होणारे सगळे पदार्थ कळाले असं जसं होतं तसं सगळ्या जगाचं कारण असलेला परमात्मा एकदा जाणला की जग सगळं न जाणता जाणल्यासारखं होतं असं त्याचा अर्थ आहे बरं का. म्हणजे सर्वज्ञता येण्याकरता कार्यपदार्थात गुंतून जमत नाही, कारणाकडे जावं लागतं. कार्यपदार्थाचं कितीही ज्ञान संपादन केलं तरी ते वेगळंच असतं बरं का. मातीपासून निर्माण झालेल्या एका कार्यपदार्थाचं ज्ञान आपण जर संपादन केलेलं असेल दुसरा कार्यपदार्थ कळेलच असं होत नाही. एक लहानसं मडकं जर जाणलेलं असेल तर पणती आपल्याला कळाली असं होत नाही, पणती जर कळाली तर आपल्याला मडकं कळालं असं होत नाही, मडकं जर कळालं तर सुरई कळाली असं होत नाही. असं होतं की नाही. कार्यपदार्थाच्या बद्दल विचार करत असताना सगळे कार्यपदार्थ वेगवेगळे असतात पण त्याच्यात अनुस्यूत असलेला सगळ्या कार्यामध्ये एकरूपतेने असलेला जो पदार्थ असतो त्या कारण पदार्थाचं ज्ञान संपादन जर केलं सगळं कळाल्यासारखं होतं. हे सगळ्यामध्ये काय आहे, या पणतीमध्ये काय आहे, ही पणती कशाची आहे, हे मडकं कशाचं आहे, ही सुरई कशाची आहे, हा रांजण कशाचा बनलेला आहे असा विचार करून कारणापर्यंत जर आपली दृष्टी गेली, कार्यात गुंतून पडला की मग सर्वज्ञता येत नाही. कारणाचं ज्ञान संपादन केलं की मग मनुष्याला सर्वज्ञता येते असा विचार आपल्याला लक्षात घ्यावा लागेल बरं का. आणि त्या दृष्टीने जर विचार केला तर परमात्म्याला जाणणारा परमात्मा सगळ्याचं कारण आहे. सगळं जग त्याच्यापासून निर्माण झालं. प्रसवला विश्व तोचे अशा पद्धतीची भाषा तुकाराम महाराजांसारखे संत महात्मे आपल्याला सांगतात. दयापासून सकळ मणिमंडळ हे झाले तो एक पंढरीचा राणा अशा पद्धतीची भाषा त्याच्याबद्दल आहे. याचा अर्थ काय झाला, सगळ्याचं कारण तो आहे आणि कारणाचं ज्ञान झालं की बाकी सगळ्या कार्यपदार्थाला न जाणता जाणल्यासारखं होतं.
या नियमानुसार एक देव कळाला की जग सगळं न जाणता जाणल्यासारखं होतं. म्हणून देवाला जाणण्यामध्ये सर्वज्ञता आहे, बाकी जगाला जाणण्यामध्ये सर्वज्ञता नाही. मग काय करा, असाराचं ज्ञान मिळवू नका, साराचं ज्ञान मिळवा. कार्याचं ज्ञान मिळवू नका, कारणाचं ज्ञान मिळवा. अशा पद्धतीने आपल्याला ज्ञानाचा विचार केला पाहिजे. बरं का, कार्यात गुंतूच नका. कोणत्याही कार्यपदार्थामध्ये आपली बुद्धी जर गुंतून पडली तर आपल्याला सर्वस्वाचं ज्ञान होत असं नाही. सर्वस्वाचं ज्ञान व्हायचं असेल तर कशा करता कारणाकडेच गेलं पाहिजे. हा विचार महत्वाचा शास्त्राने सांगितलेला लक्षात घेतला पाहिजे. बरं का, बघा, सर्वज्ञता येण्याकरता देव जाणावा, हा सार करण्याकरता म्हणून देव कळावा, देव जाणला पाहिजे. ही विद्या कोणती, ज्ञान कोणतं, जे शांती देणारं ज्ञान आहे ते ज्ञान कोणतं आहे या संबंधाने विचार करायचा जर झाला तर परम कारणाचं जे ज्ञान आहे ते शांती देणार. कार्याचं ज्ञान आपल्याला शांती देत नाही असा विचार करा. कार्याचं ज्ञान जसं शांती देत नाही तसं साध्या कारणाचं सुद्धा ज्ञान शांती देत नाही. परम कारणाचं ज्ञान जे आहे ते शांती देणार आहे. बरं का, विचार करा तुम्ही, समाधान कशा शांतीचा विचार करायचा झाला, शांती शांती म्हणजे काय हो, मनाचं सगळं, मनाचा व्यापार थांबला पाहिजे तेव्हा शांती प्राप्त होते. मनाचा व्यापार, मनाची हालचाल जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत शांतीचा लाभ होत नाही. आणि आपल्याला काहीतरी वेगळं अजून जाण्याचं शिल्लक राहिलंय असं जोपर्यंत वाटत राहील तोपर्यंत आपलं मन इकडे तिकडे धावतच राहणार, धावतच राहणार. पण परम कारणाचं ज्ञान झालं, सगळ्याचं कारण असलेला परमात्मा कळाला, त्याच्या पलीकडे आता जाण्याचं काही शिल्लकच राहिलं नाही. अशी अवस्था जर झालेली असेल, मनाची हालचाल बंद पडते. त्या मनाच्या हालचालीचं बंद होणं याला शास्त्रामध्ये परम शांती असं म्हणलेलं पाहायला सापडतं. बरं का, मग परम शांतीचा लाभ व्हायचा जर असेल तर जे ज्ञान लागतं ते ज्ञान कोणाचं, परम कारणाचं ज्ञान आहे. परम कारणाचं ज्ञान मिळवा. सार असलेल्या वस्तूला जाणा, असार असलेल्या त्रिगुणात्मक असलेल्या जगाच्या पसाऱ्याला जाणू नका असं शास्त्राने आपल्याला सांगितलेलं आहे. आणि विद्येमध्ये देवाची विभूती असलेली विद्या कोणते सांगितले, अध्यात्म विद्या. विद्यानाम, सगळ्या विद्येमध्ये अध्यात्म विद्या, परमात्म्याच्या संबंधाने असलेली विद्या, आत्मस्वरूपाच्या संबंधाने असलेली जी विद्या, तिलाच भगवंतांनी स्वतःची विभूती म्हणलेलं आहे. म्हणून ज्ञान कोणतं महत्वाचं आहे, परम शांती देणार ज्ञान कोणतं जर असेल तर ते परमात्मा स्वरूपाचं आहे. बघा, परमात्मा स्वरूपाचं ज्ञान मिळवायचं आहे हे जरी खरं असलं तरी परंतु जगाचा विचार करायचाच नाही असं शास्त्रकर्ते म्हणतात का, तसंही नाही. जगाचाही विचार केला पाहिजे. बरं का, सदा विचारये तस्मात् जगत जीव परात्मनः, जीव भाव जगत भाव बाधे स्वात्मैव शिष्यते. पंचरशिकारांनी सांगितलं मनुष्याने सदा सर्व काळ विचार केला पाहिजे. कोणाकोणाचा कशा कशाचा विचार करावा, जगत, जीव, परात्मनः या तिघांच्या संबंधाने विचार करा. तुम्ही जगाचाही विचार करा, तुम्ही जीवाचाही विचार करा आणि तुम्ही परमात्म्याचाही विचार करा असं शास्त्रकार सांगतात. आणि हा सगळा सर्व काळ करा. जगाचा विचार करायचा, जीवाचा विचार करायचा हा एक भाग आहे. विचाराचा एक टप्पा हा आहे जग आणि जीव, आणि परमात्मा दुसऱ्या भागामध्ये येतो. आपण आतापर्यंत काय पाहत होतो, जगाच्या संबंधाने विचार करू नका, परमात्म्याच्या संबंधाने विचार करा. पण पंचरशिकाराचं आता आपल्या समोर येणार हे जे वचन आहे हे काय सांगतं, तुम्ही जगाचाही विचार करा, तुम्ही जीवाचाही विचार करा आणि तुम्ही परमात्म्याचाही विचार करा. मग काय कोणतं खरं म्हणायचं, जगाचा विचार करू नका हे खरं आहे, काय जगाचा विचार करा हे खरं आहे, याचा विचार जर आपल्याला करायचा झाला तर त्याच वाक्यातलं पंचरशिकाराचं जे वचन आपण आता पाहिलं, जग, जीव आणि परमात्मा यांचा विचार करा असं जे वचन आहे, त्याच्या पुढं पंचरशिकार त्या श्लोकात उत्तरार्धात काय सांगतात ते पाहिलं की कोणता विचार महत्वाचा आहे आपल्या लक्षात येईल. जीव भाव जगत भाव बाधे स्वात्मैव शिष्यते. पंचरशिकाराने सांगितलं आपल्याला जगाचा विचार करा, जीवाचा विचार करा आणि परमात्म्याचा विचार करा. आणि या सगळ्या विचारामध्ये काय करायचं, जगाचा विचार करून जग काय करायचं, जगाचा विचार करून जग खोटा आहे हे ज्ञान संपादन करा. जीवाचा विचार करून जे खोटा आहे ते ज्ञान संपादन करा. एक द्वितीय परमात्माच आहे, एकच एक आहे, त्याच्याशिवाय दुसरं काही नाही. हे ज्ञान संपादन करण्याच्या दृष्टीनं तुम्हाला दिसणारं जे जग आहे त्या जगाचा विचार करा, तुम्हाला दिसणारा जो जीव आहे त्या जीवाचा विचार करा. आणि एकच एक आहे म्हणायचं आणि सगळं नानात्मक जगाचं चित्र आपल्या डोळ्यासमोर जे आहे त्याचं काय करायचं, जीव नावाचा पदार्थ आपल्याला दिसतो त्याचं काय करायचं, असा जर आपल्याला प्रश्न निर्माण झाला, अशी जर शंका निर्माण झाली तर जगाचाही विचार करा, जीवाचाही विचार करा. त्या विचारातून काय करा, हे दोन्ही खोटे आहेत म्हणून त्यांचा बाध करून टाका. मिथ्यात्व निश्चय त्याच्याबद्दल करा. बाध म्हणजे काय, ना प्रतीतिस्तयोर बाधा,
किंतु मिथ्यात्व निश्चय, जीव आणि जगत यांची प्रतीती न येणं याला बाध म्हणत नाही. बाध कशाला म्हणतात? मिथ्यात्व निश्चयाला बाध म्हणतात बरं का. दोरीवर भासलेला सर्प आपल्याला पुन्हा दिसूच नाहीये याला बाध म्हणत नाही. दोरीवर असलेला सर्प खोटा आहे हे कळणं याला बाध म्हणतात. त्याप्रमाणे जग आपल्याला दिसूच नाही असं होत नाही. जग दिसत राहणार आहे, पण दिसत असलेल्या जगाच्या संबंधाने आपल्याला जी सत्यत्वाची प्रतीती होती तेवढी गेली आणि जग खोटा आहे, हे सगळं मिथ्या आहे असं आपल्याला जगाच्या संबंधाने ज्ञान संपादन करता आलं की काम झालं. म्हणून जगाचं ज्ञान संपादन करा, जगाचा विचार करा. कशा करता? जग खोटा आहे हे जाणून घेण्याकरता, त्याचा बाध करण्याकरता. आणि जीवाचा विचार तरी कशा करता करायचा? जीव सुद्धा खोटाच आहे बाबा. हा जीव ब्रह्मरूप होणार हे जरी खरं असलं तरी जीव दशा म्हणून जो विचार आपण करतो, अंतःकरणावच्छिन्न चैतन्याला जे जीव म्हणतात अशा पद्धतीची भाषा आपल्याकडे सांगितली जाते ना. अंतःकरणानं मर्यादित झालेल्या चैतन्याला जीव म्हणतात. या अंतःकरणाचा अवच्छेद जीवाला लागला याचा अर्थ काय? एक मिथ्या असलेला अंतःकरण नावाचा पदार्थ चैतन्याच्या संबंधात आला होता, तो खोटा आहे. अवच्छेदक असलेला अंतःकरण नावाचा भाग खोटा आहे. त्याच्यामध्ये असलेला अवच्छिन्न होणारे जे चैतन्य आहे ते ब्रह्मरूपच आहे असा विचार करण्याकरता, असं ज्ञान संपादन करण्याकरता जीवाचाही विचार करावा लागतो. जीवामध्ये चैतन्य भाग आहे हे लक्षात घ्यायचं आहे आणि जीवामध्ये एक अंतःकरण नावाचा भाग आहे हेही आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. हा कसं बघा, आपल्याला जगाचा विचार करत असताना या जगामध्ये जे नानात्व दिसतं ना, वेगळे वेगळे पदार्थ आपल्याला दिसतात ना, त्याच्यामध्ये काही जड पदार्थ दिसतात आणि काही चेतन पदार्थ दिसतात. जड पदार्थ कशाला म्हणतात आणि चेतन पदार्थ कशाला म्हणतात? ज्या ठिकाणी चैतन्य आहे त्याला चेतन म्हणावं आणि ज्या ठिकाणी चैतन्य नाही त्याला जड म्हणावं. असं जर म्हणत बसलं तरी व्याख्या चुकली. कारण चैतन्य कुठं नाही? चैतन्य सगळ्या ठिकाणी. ब्रह्म सर्वगत सदासम, ते सगळ्या ठिकाणी व्यापून आहे. मग चैतन्य कणाकणात जगाच्या जर व्यापून आहे तर ज्या ठिकाणी चैतन्य नाही त्याला जड म्हणायचं, म्हणताच येत नाही. आणि ज्या ठिकाणी चैतन्य आहे त्याला चेतन म्हणायचं असे म्हणता येत नाही. सगळ्याच ठिकाणी चैतन्य व्यापून आहे. मग जड आणि चेतन ही व्याख्या कशी करायची? त्याच्याकरता असं सांगितलं जातं, ज्या ठिकाणी चिदाभास आहे त्याला म्हणायचं चेतन आणि ज्या ठिकाणी चिदाभास नाही त्याला म्हणायचं आहे जड पदार्थ. पंचदशीकारांनी फार छान हा विषय समजून सांगितलेला आपल्याला. त्यांनी सांगितलं, एक कापड घेऊन त्याच्यावर कोणी चित्र काढलं, चित्रपट असं म्हणजे एक कापडावर चित्र काढलं. कापडावर चित्र काढलेलं असताना ते कापडावरच्या चित्रामध्ये मला सांगा हे सगळं दृश्य समजा दाखवलेलं आहे. एक निसर्गाचा देखावा दाखवला, एक नदी दाखवली, एक टेकडी दाखवली, एक झाडं दाखवली आणि काही माणसं दाखवली. आता हे सगळं चित्र तयार झालं. हे चित्र सगळं कुठं चालू आहे? कापडावर चालू आहे. नदी कुठे दाखवली? कापडावर. टेकडी कुठे दाखवली? कापडावर. झाडं कुठे दाखवली? कापडावर. हे सगळे पदार्थ, घरं कुठे दाखवली? कापडावर. आणि माणसं चालणारी, हिंडणारी, फिरणारी माणसं जी दाखवलेली ती सुद्धा कुठे दाखवली? कापडावर. मला सांगा, आता या माणसाच्या अंगावर कपडे दाखवावे लागतील की नाही? ते माणसं हिंडणारी फिरणारी म्हटल्याच्या नंतर त्यांच्या अंगावर कपडे दाखवावे लागतील की नाही? ते कपडे सुद्धा दाखवले. आता इथं दोन कपडे झाले बघा. ज्या कपड्यावर चित्र काढलं गेलं ते एक कापड आहे आणि ज्या मनुष्याच्या अंगावर दाखवलं गेलेले जे कापड आहे ते एक कापड आहे. मला सांगा, ज्या कपड्यावर हे सगळं चित्र काढलं गेलं ते कापड, ते जे वस्त्र ज्याला पट म्हणतात, तर सगळ्याच्या सगळा पट सगळ्या वस्तूमध्ये आहे की नाही? सगळ्या वस्तू, नदी जी काढलेली ती त्या कापडावरच असल्यामुळे नदीमध्ये सुद्धा कापड आहे की नाही? आहे. टेकडीमध्ये कापड आहे की नाही? आहे. टेकडीमध्ये कापड आहे पण टेकडीमध्ये कापडाचा आभास नाही. मनुष्यामध्ये कापडही आहे आणि मनुष्याच्या अंगावर दाखवलेले जे कापडाचं चित्र आहे तो कापडाचं ते कापड नाहीये, तो कापडाचा आभास आहे. अंगावर, मनुष्याच्या अंगावर, चित्रामध्ये माणसाच्या अंगावर दाखवलेलं वस्त्र, वस्त्राचा आभास आहे. वस्त्राचा आभास आहे, ते वस्त्र नाही. ते लक्षात घ्या. वस्त्र कोणतं आहे? सगळ्या चित्रात असलेल्या वस्तूला आधार असलेले जे आहे ते वस्त्र आहे, ते खरं वस्त्र आहे. आणि मनुष्य नावाचा प्राणी तिथं दाखवल्याच्या नंतर त्याच्या अंगावर दाखवलेले जे चित्रातलं वस्त्र आहे त्या वस्त्राला काय म्हणायचं? वस्त्राभास.
तसं वस्त्र वेगळं आणि वस्त्राचा आभास वेगळा, तसं चैतन्य वेगळं आणि चिदाभास वेगळा. सगळ्या जगताला आधार असलेलं चैतन्य तत्व हे आधार असलेल्या कापडासारखं आहे आणि माणसाच्या अंगावर दाखवलेल्या कपड्यासारखं अंतःकरण नावाचा उपाधी भाग ज्याच्याकडे आहे त्या अंतःकरणामध्ये पडलेलं चैतन्याचं प्रतिबिंब म्हणजे चिदाभास हा चेतन वस्तूच्या ठिकाणी दिसतो. म्हणून ज्याच्या अंगावर कपडे दाखवले त्याला माणूस म्हणा आणि ज्याच्या अंगावर कपडे दाखवले नाही तर त्याला काय म्हणा, बाकीचे टेकडी बिकडी काय म्हणायचं ते बाकीचे पदार्थ म्हणा. हा जसा चैतन्याचा प्रकार आहे त्याप्रमाणे आपल्याला ज्याच्या ठिकाणी चैतन्याचा आभास दाखवलेला पाहायला सापडतो दिसतो जगामध्ये त्याला आपण चेतन म्हणतो. ज्या ठिकाणी चैतन्याचा आभास दिसत नाही, चैतन्याचा आभास कधी दिसणार, ज्याच्याकडे अंतःकरण आहे त्याच्या ठिकाणी चैतन्याचा आभास दिसणार आणि ज्याच्याकडे अंतःकरण नाही त्याच्या ठिकाणी चैतन्याचा आभास दिसणार नाही. आरसा असेल तर प्रतिबिंब दिसणार आहे, आरसा नसेल तर प्रतिबिंब दिसणार नाही. अंतःकरण नावाचा तत्व जे आपण पाहतो ना हे सात्विक असल्यामुळे शुद्ध उपाधी असल्यामुळे याच्यामध्ये प्रतिबिंब ग्रहणाची क्षमता आहे आणि बाकीच्या कोणत्याही पदार्थामध्ये प्रतिबिंब ग्रहणाची क्षमता नाही. म्हणून जीवाकडे असलेला उपाधी आणि जडाकडे असलेला उपाधी याचा विचार करत असताना वेदांताने असं सांगितलं, जीवाच्याकडे अंतःकरण नावाचा उपाधी आहे आणि जडाच्याकडे नामरूप नावाचा केवळ उपाधी आहे. मग नाम निराभास नामरूप असा उपाधी धारण केला त्याला जड म्हणावं आणि बाकीच्या सगळ्या जिथे चैतन्य अंतःकरण आहे, जिथे चैतन्याचं प्रतिबिंब पडण्याची शक्यता आहे त्याला काय म्हणायचं आहे, त्याला जीव म्हणायचं आहे. अशा पद्धतीचा विचार म्हणजे अचेतन आणि चेतन असे दोन पदार्थ जगामध्ये आपल्याला दिसतात. म्हणून जगामधल्या सगळ्या पदार्थाचा विचार करत असताना आपल्याला काय सांगितलं, जगाचाही विचार करा आणि जीवाचाही विचार करा. जगात जीव येतो हे जरी खरं असलं तरी जग शब्दाने जड पदार्थाचं ग्रहण करा आणि जीव शब्दाने चेतन पदार्थाचं ग्रहण करा आणि त्या जीवाचाही विचार करा, त्या जगाचाही विचार करा. जडाचा विचार करा, जगाचा विचार करणे म्हणजे जडाचा विचार करणे आणि जडाचा विचार करणे म्हणजे ज्याच्या ठिकाणी चैतन्याचा आभास नाही त्याच्या संबंधाने विचार करणे आणि जीवाचा विचार करणे म्हणजे ज्याच्या ठिकाणी चैतन्याचा आभास आहे त्याचा विचार करणे. मला सांगा, जगाच्या ठिकाणी चैतन्याचा आभास नाही आणि चेतन म्हणून सांगितलेल्या जीवाच्या ठिकाणी चैतन्याचा आभास आहे. एकाच्या ठिकाणी चैतन्याचा आभास नाही, एकाच्या ठिकाणी चैतन्याचा आभास आहे, तरी सर्वांना आधार मात्र चैतन्यच आहे. ज्याच्या ठिकाणी चैतन्याचा आभास नाही त्यालाही आधार कोण आहे, चैतन्यच आहे आणि ज्याच्या ठिकाणी चैतन्याचा आभास नाही त्याला तरी आधार कोण आहे, चैतन्यच आहे. आता माझ्याजवळ मी तुम्हाला उदाहरणाने सांगतो, हा मोबाईल आपल्याकडे, हा मोबाईल आहे. आता या मोबाईलचा हा पृष्ठभाग जर पाहिला तर हा चकचकीत आहे, हा प्रतिबिंब ग्रहण करू शकतो. मी असा हा जर मोबाईल या ग्रंथावर आता मी काहीतरी वजन ठेवायचं म्हणून, पान उलटवलंय म्हणून वजन ठेवायचं म्हणून हा जो मोबाईल ठेवला, हा मोबाईल असा ठेवल्याच्या नंतर हा जो चकचकीत भाग आहे याला प्रतिबिंब ग्रहण करता येतं की नाही, करता येतं. पण हे जे घड्याळ आहे हे घड्याळाने असं जर ठेवलं तर हे घड्याळ प्रतिबिंब ग्रहण करण्याच्या कामात समर्थ आहे का, नाहीये ना. प्रतिबिंब ग्रहण करण्याच्या कामात समर्थ नसलेलं घड्याळ जसं असावं तसं निराभास नामरूपात्मक उपाधी जगाच्या ठिकाणी आहे आणि प्रतिबिंब ग्रहण करण्याच्या कामात समर्थ असलेला चकचकीत भाग आरशासारखा जसा असावा त्याप्रमाणे अंतःकरण नावाच्या उपाधीचा जर विचार केला तर ते प्रतिबिंब ग्रहण करण्याच्या कामात समर्थ आहे. उपाधी जसा आला तशा पद्धतीची स्थिती असते. उपाधी प्रतिबिंबाच्या ग्रहणाची क्षमता धारण करीत असेल त्या ठिकाणी प्रतिबिंब येऊन तिथे चिदाभास निर्माण होतो आणि ज्या ठिकाणी उपाधीच असा आहे तिथं प्रतिबिंब ग्रहण करू शकत नाही. मग प्रतिबिंब ग्रहण करू न शकणारा असा उपाधी भागाला की तिथं चैतन्याचा आभास निर्माण होणार नाही पण चैतन्य नाही असं म्हणता येत नाही. बघा, इथं ग्रंथाचं प्रतिबिंब धारण करणारा हा उपाधी भाग असला म्हणून इथे ग्रंथाचं प्रतिबिंब आहे. इथं ग्रंथाचं प्रतिबिंब ग्रहण करणारा उपाधी भाग नाही म्हणून याच्यामध्ये प्रतिबिंब काही ग्रंथाचं पडत नाही. एकाच प्रतिबिंब पडलं, एकाच प्रतिबिंब पडलं नाही तर दोघांना आधार कोण आहे, दोघांना आधार ग्रंथच आहे. तसं प्रतिबिंब ग्रहण करणाऱ्या अंतःकरणाला आधारी कोण, चैतन्यच आहे आणि प्रतिबिंब ग्रहण न करणाऱ्या नामरूपात्मक उपाधीला आधार तरी कोण आहे, चैतन्यच आहे. ते आधार असलेलं चैतन्य सर्वात एक आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. सर्वांमध्ये एक असलेलं ते आधार चैतन्य तिथपर्यंत जाण्याचा आपला विचार असल्यामुळं त्या चैतन्याच्या आधाराने दिसणारे जड पदार्थ खोटे आहेत
त्या चैतन्याच्या आधाराने असणारा जीव नावाचा पदार्थ खोटा आहे या बोधापर्यंत जाऊन पोहोचण्याकरता जगाचा आणि जीवाचा विचार करायला सांगितलं. जीवभाव जगद्भाव बाधे या दोघांचाही बाध करून टाका. आणि मग या दोघांचा बाध झाल्याच्या नंतर काय स्वात्मैव शिष्यते, आत्मस्वरूप तेवढं शिल्लक राहतं. त्या आत्मस्वरूपाचा साक्षात्कार संपादन करण्याकरता आपल्याला जीव जगत यांचा निराश करून तिथपर्यंत जावं लागतं. बरं का, आत्मस्वरूपाच्या साक्षात्काराकरता ते आत्मस्वरूप असं गुहाहितम लोभरिष्ठम पुराणम असं त्याचं वर्णन असल्यामुळे ते गुहेत ठेवण्यासारखं गुप्त पद्धतीचं असल्यामुळं त्याच्यापर्यंत जाऊन पोहोचण्याकरता आपल्याला वरच्या गोष्टीचा निराश केला पाहिजे. बरं का, यथा मुंजादिशी दैवम आत्मा युक्त्या समधृता शरीर दयाधीरही परब्रह्मैव जायते. तो पंचऋषिकांनी आपल्याला सांगितलं की बाबा आपल्याला आत्म्याचं ज्ञान संपादन करायचं जात असेल तर वरचा जगाचा पसारा काढून टाकला पाहिजे. आपल्याला कापड चित्र ज्या कापडावर काढलेलं आहे ते कापडच मुळात जाणून घ्यायचं जर असेल, वरचा चित्राचा पसारा आपण बुद्धीतून बाजूला काढून टाकला पाहिजे. मग कापडाचं आपल्याला दर्शन होऊ शकतं. हा जसा प्रकार आहे तसा जगाचा निराश करा. जगाच्या निराशाच्या सोबत जीवाचाही निराश करा. आणि हा सगळा निराश करण्याकरता त्यांचं खोटे पण लक्षात घ्या. हे सगळं खोटं आहे. मुळामध्ये कापडच खरं आहे, बाकी सगळं खोटं आहे. त्याच पद्धतीनं जग सगळं खोटं, जीव खोटा, हे सगळं लक्षात घेत गेलं की मग आपल्याला चैतन्याचा साक्षात्कार होतो. परमात्मा स्वरूपाचा ब्रह्मस्वरूपाचा साक्षात्कार होतो. हे ब्रह्मस्वरूप या जगानं झाकून टाकलंय. बरं का, जगानं झाकून टाकलेलं आहे. म्हणून काय करावं लागतं, ज्या पाण्यावर शेवाळ आलेलं आहे ते पाणी पाहायचं झालं तर काय करावं लागतं, हाताने काय करायचं, पाण्यावरची बापोळी तेवढी बाजूला सारायची. बाकी पाणी आहे ते आहेच आहे ना, ते पाणी काही घडवावं लागतं काय, पाणी घडवावं लागत नाही. त्याप्रमाणे ब्रह्मस्वरूपाचा साक्षात्कार संपादन करताना वरच हे जगाचं आणि जीवाचं जे मळकट आहे, ही जी बापोळी आहे, हे सगळं शेवाळ जे आहे ते शेवाळ बाजूला करण्याची तेवढी गरज आहे, बाकी काही करायची गरज नाही. बघा, असा विचार आपल्याला वेदांतांनी सांगितलेला पाहायला सापडतो. मग जगाचा आहे कसं, यथा मुंजादिशी गैवम. बघा, मुंज नावाचं गवत असतं, त्या कोणते मुंज असो ना कोणते गवत असो, त्या गवताच्या आतली काडी जर आपल्याला मिळवायची असली, ऐका, गवताच्या आत एक काडी असते की नाही, आत एक काडी असते, आणि ती काडी जर आपल्याला मिळवायची असली तर ती काडी एकदम दिसते का, नाही. त्या काडीवर काही पानाचं असं आवरण असतं. एक पान, दोन पान, 3, 4, 5, 7 पानाचं आवरण असतं. मग ते पानाचं आवरण हळूहळू बाजूला केल्याशिवाय पहिल्यांदा पहिलं पान बाजूला करा, मग आतलं पान बाजूला करा, मग त्याच्या आतलं पान बाजूला करा. बघ कसं असतं, त्याच्यामध्ये वरचं पान काढणं सोपं आहे, पण आतलं पान नाजूक असतं, ते अलगद हाताने काढावं लागतं. जसं जसं आत जावं तसं तसं ते पान चिकटून बसलेलं आणि नाजूक असं आपल्याला पाहायला सापडतं. तसा उपाधीचा पसारा सुद्धा विचारात घेत असताना बाहेरचा उपाधीचा जो पसारा आहे तो स्थूल असतो, तोपर्यंत त्याचं निराकरण करणं सोपं जातं. पण सूक्ष्म असलेल्या आतल्या उपाधीचं निराकरण करणं, अन्नमयाचं निराकरण करणं सोपं गेलं तेवढं प्राणमयाचं निराकरण सोपं जात नाही. प्राणमयाचं निराकरण करणं जेवढं सोपं गेलं तेवढं मनोमयाचं निराकरण सोपं जात नाही. मनोमयाचं निराकरण करता येईल, पण विज्ञानमयाचं निराकरण त्याच्यापेक्षा अवघड जातं. आणि विज्ञानमयाच्या निराकरणापेक्षा सुद्धा आनंदमयाचं निराकरण तरी बड्या शास्त्रज्ञ लोकांनाही जमत नाही. आनंदमय ध्यासात या ब्रह्मसूत्रातल्या सूत्रावरच्या भाष्यामध्ये हा विषय आपल्या लक्षात घेता येतो. आनंदमय कोश म्हणून याचं वर्णन केलं. ऐका, आनंदमय कोश कशाला म्हणतात, आनंदमय कोशाची व्याख्या करताना पंचदशीकारांनी सांगितलंय पहा, कारणे सत्वमानंद मयो मोदाती वृत्ती. तर का आज आपण प्रवचनामध्ये पाहिलेल्या प्रिय मोद प्रमोद या ज्या वृत्ती आहेत की नाही, आपल्याला इष्ट वस्तूचं दर्शन झाल्याने होणारा आनंद म्हणजे प्रिय, लाभाने होणारा आनंद म्हणजे मोद, आणि भोगाने होणारा आनंद म्हणजे प्रमोद. या 3 वृत्ती, बर का, या 3 वृत्ती कारण शरीरामध्ये, कारण शरीर म्हणजे अविद्या, त्या अविद्येमध्ये असलेला जो मलिन सत्व गुण आहे, त्या मलिन सत्व गुणाबरोबर या प्रिय मोद प्रमोद 3 वृत्तीचं एकीकरण झालं की तो जो सिद्ध होणारा गठ्ठा आहे,
म्हणजे कारण शरीरातलं मलिन सत्व अधिक प्रिय मोद प्रमोद या वृत्ती या व्याख्याला आनंदमय कोश असं म्हणतात. आणि हा आनंदमय कोश म्हणजेच आत्मा आहे असं बऱ्याच लोकांचा भ्रम आहे. बऱ्याच लोकांचा म्हणण्यापेक्षा शास्त्रज्ञांचा भ्रम आहे. शास्त्रज्ञांचा म्हणजे जगद्गुरु शंकराचार्यांनी ब्रह्मसूत्र भाष्यावर भाष्य लिहिण्याच्या अगोदर ज्या लोकांनी काही ग्रंथ लिहिले ते ब्रह्मसूत्राच्या संबंधानं त्यांना वृत्तीकार असं म्हणतात. प्राचीन वृत्तीकार असा त्यांचा उल्लेख येतो बरं का. हे प्राचीन वृत्तीकार अनेक आहेत. अनेकांनी या ब्रह्मसूत्राच्या संबंधानं वृत्ती लिहिलेल्या आहेत. या सगळ्या प्राचीन वृत्तीकारांचं म्हणणं काय, आनंदमय कोश म्हणजे आत्मा आहे. आनंदमय कोशापर्यंत ते जातात आणि त्याचा आत्मत्व मानत बसतात. कसं होतं, वरचा पाचोळा काढला, आपली गाडी बघायला निघालो, वरचा पाचोळा काढला, तो वाळलेला होता, निघून गेला. तो स्थूल होता, आतलंही पान काढलं, त्याच्याही आतलं पान काढलं, पण शेवटचं पान एवढं शेवट होतं की ते पान त्या गाडीला चिकटून बसलेलं असल्यामुळं ते पान म्हणजेच काडी आहे असा भ्रम आपला जसा व्हावा, तसं अनंतमय कोशाचं पान काही बाजूला करता येतच नाही. तोच कोश म्हणजे आत्मा आहे, ब्रह्म आहे अशी भावना जीवाची होऊन बसते. मग काय करावं लागतं, विचाराने तेही पान बाजूला करावं. तेव्हा आतल्या काडीचं दर्शन जसं होतं तसं आनंदमयाचाही निराश व्हावा. त्यावेळेला आत्मस्वरूपाचं दर्शन होणार आहे. मला हे सगळंच कशा करता सांगावं लागलं, जीवाचा पसारा काढून टाका, जगाचा पसारा काढून टाका, तो स्थूल आहे. जीवाचाही पसारा काढून टाका, तो सूक्ष्म आहे. आणि मग आत गेल्याच्या नंतर ज्याचं दर्शन होतं त्याचं नाव आहे ब्रह्मज्ञान. आणि हे ब्रह्मज्ञान संपादन केलं तत्प्रसादात त्याच्या योगाने मग आपल्याला ज्ञानलब्ध्वा पराम शांती अचिरेणाधी गच्छति. त्या ज्ञानाच्या योगाने आपल्याला परम शांती लवकरात लवकर प्राप्त होते असा विचार भगवंतांनी या श्लोकामध्ये सांगितलेला. म्हणजे ज्ञान कोणत्या लागतं, आत्म्याचंच लागतं. विचार जरी जगाचा करायला सांगितलेला असला, विचार जरी जीवाचा करायला सांगितलेला असला, तरी त्या सगळ्यांना बाजूला करण्याकरता त्यांचा जर विचार असेल तर त्यांचं ज्ञान मिळवा असं देवाला म्हणायचे का, असं त्या ग्रंथकाराला तरी म्हणायचे का, नाही. मग ज्ञान कोणाचं मिळवायचे, आत्मस्वरूपाचं ब्रह्मस्वरूपाचं ज्ञान मिळवायचं आहे. म्हणून काही जाणं नाही पांडुरंगा विणं. पांडुरंगाच्या वाचून दुसरं काही जाणायचंच नाही. एक विठ्ठलाची जाणं, एक विठ्ठलाला जाणं, अशाच पद्धतीची भाषा संत महात्म्यांची आहे. मग देवाला जाणणं याचंच नाव ज्ञान. मग हे ज्ञान प्राप्त झालं की त्याचं फल काय, हे ज्ञान मिळवा कशा करता, अनात्मज्ञान नको, आत्मज्ञान पाहिजे. आत्मज्ञान पाहिजे त्याच्यातही कोणा विचार येतो बरं का. आत्मज्ञान मिळवा ते कशा पद्धतीने मिळवा, आत्मस्वरूपाचं ज्ञान मिळवायचं आहे ते ब्रह्माशी अभिन्नतेनं का भिन्नतेनं, पुन्हा प्रश्न येतो. द्वैत दर्शनाचा विचार जर केला तर ते म्हणतात ब्रह्माशी भिन्नतेनं आत्मस्वरूपाचं ज्ञान मिळवा. हा परमात्म्याचा आणि जीवाचा संबंध काय, परमात्मा सेव्य आहे, जीव सेवक आहे. परमात्म्याची आपण सेवा करीत याच्या पलीकडे काही नाही. देवाशी एक होणं वगैरे त्यांना माहिती नाही. त्याच्यामुळे त्यांच्या तत्वज्ञानाचा विचार करत असताना ते काय म्हणतात, ब्रह्मज्ञान मिळवा पण ते भेदानं मिळवा असं त्यांचं तत्वज्ञान सांगतात. पण आपलं तत्वज्ञान काय सांगतं, तुझं मत नाही भेद केला सहज विनोद. ही भाषा जर संत महात्म्यांची असेल तर आपल्याला अद्वैत ज्ञानापर्यंत जायचंय. ब्रह्मज्ञान मिळवा पण ते अद्वैततेनं, बरं का, द्वैताचं नाही, द्वैत ज्ञान नाही, अद्वैततेनं ज्ञान मिळवायचं. ते अद्वैततेनं ज्ञान मिळवणं यालाच आपल्याकडे साक्षात्कार म्हणतात. यालाच आपल्याकडे अपरोक्ष ज्ञान म्हणतात. परोक्ष ज्ञान कसं असतं, अस्तित्व मात्रानं झालेलं ब्रह्माचं ज्ञान त्याला परोक्ष ज्ञान म्हणतात. देव आहे एवढं कळालं, देव आहे जवळी आम्हा अंतर्बाह्य एवढं कळालं त्याला आपल्याकडे आत्मज्ञानच म्हणतात. पण ते परोक्ष ब्रह्मज्ञान, परोक्ष रीतीनं, अप्रत्यक्ष रीतीनं आपल्याला साक्षात अजून ब्रह्म कळालंच नाही अशी अवस्था असते. आणि त्याच्या पुढे गेल्याच्या नंतर मीच ब्रह्म आहे असं जेव्हा कळतं ना त्याला साक्षात्कार म्हणतात. बरं का, अस्ति ब्रह्मेति चेद्वेद संतमेनं तत्त्वविदुः अहम ब्रह्मेति चेद्वेद साक्षात्कार सौच्यते. मी ब्रह्म आहे असं जर जाणीत असेल कोणी तर त्याला साक्षात्कार झाला असं म्हणावं. असं जे चिंतन पुरुषांनी आपल्याला सांगितलेलं ना, ब्रह्म आहे असं म्हणलं की ब्रह्माचं ज्ञान झालं आहे हे कळालं म्हणजे ज्ञानच आहे ना, पण ते परोक्ष आहे, ते अजून साक्षात झालं नाही. साक्षात्कार कधी मी ब्रह्म आहे असं ज्ञान होणं याला अपरोक्ष साक्षात्कार आपल्याकडे म्हणलं जातं. बरं का, असं ज्ञान झालं पाहिजे, साक्षात ज्ञान झालं पाहिजे. आणि ते साक्षात ज्ञान सुद्धा दोन प्रकारचं असतं, अदृढ आणि दृढ. बरं काय, आपल्याला ज्ञान झाल्याच्या नंतर मी ब्रह्म आहे हे कळून सुद्धा काही काळपर्यंत आपल्याला असंभावना, विपरीत भावना निर्माण होत असतील
तर आपल्या ठिकाणचं ते ज्ञान अदृढ आहे आणि असंभावना विपरीत भावना निर्माण होतच नाही असं पक्केपणानं ज्ञान जर झालेलं असेल तर त्याला म्हणतात दृढ ज्ञान. जोपर्यंत अदृढ ज्ञानाची भूमिका आहे तोपर्यंत श्रवण मनन निधिध्यासनाची गरज आहे आणि दृढ ब्रह्मज्ञान झाल्याच्या नंतर मग कशाचीही गरज पडत नाही हा विचार लक्षात घ्या. त्या दृढ ब्रह्मज्ञानापर्यंत जाऊन पोहोचणं हे खरं ज्ञान, हे खरं ज्ञान आहे आणि हे खरं ज्ञान प्राप्त करून घेणं त्याच्याकरता लागणारा अधिकार आणि हे खरं ज्ञान प्राप्त करून घेतलं की त्याच्याने मिळणारं फल, त्या दोन्हीचा विचार या श्लोकात आहे. ज्ञानाचं फल काय आहे? ज्ञानम लब्ध्वा पराम शांतीम अचिरेणाधिगच्छते. ज्ञानाचा लाभ करून घेऊन मनुष्य अचिरेण फार वेळ न लागता परमशांतीला प्राप्त होतो, परमशांती मिळवतो. आता मला सांगा, ज्ञानाच्या लाभानंतर अगदी थोड्या काळामध्ये परमशांतीचा लाभ, भाषा बरोबर आहे का? हे भाषा ज्ञानाचा लाभ बघा, इथं भगवंताचा साक्षात्कार, त्या साक्षात्काराच्या नंतर इथं झाला साक्षात्कार, साक्षात्काराच्या नंतर थोड्या वेळामध्ये थोडा काटा पुढे सरकल्यानंतर आपल्याला परमशांतीचा लाभ होतो. अरे असं नाही, आपल्याकडे काय म्हणलं जातं, ज्या क्षणात युगपत ज्या क्षणामध्ये आपल्याला ब्रह्मज्ञान झालं त्या क्षणामध्ये आपल्याला समाधानाचा शांतीचा लाभ झाला पाहिजे की नाही. शांती काय? शांती शांती ब्रह्म साक्षात्काराने शांती येते. ब्रह्म साक्षात्काराने कालांतराने शांती येते का? नाही, तत्काळ शांती येते, तत्काळ शांती येते. हा विचार जर परिषदानं सांगितलेला असेल तर परमात्म्याने अचिरेण फार वेळ न लागता असं का म्हणावं? त्या फार वेळ न लागता याचाच अर्थ तत्काळ असा करायचा बरं का. हा फार वेळ न लागता शब्द जरी असेल कसं असतं बघा, त्यावेळेला अलंकारिक भाषा असते, शब्द बोलावे लागतात. बोलण्याकरता म्हणून काहीतरी शब्द टाकायचे असतात म्हणून बोललं पाहिजे, बोलायकरता काही शब्दाची योजना करावी लागते. शब्दात तात्पर्य नसावं, अर्थात तात्पर्य असावं बरं का. शब्दामध्ये गुंतायचं कारण नसतं. कित्येक वेळेला एखादा बघा तुम्ही विद्वान माणूस जरी असला तर त्या विद्वान माणसाचं सुद्धा बोलताना एखादा शब्द इकडे तिकडे होण्याची शक्यता आहे. पण शब्द इकडं तिकडं झाला म्हणून शब्दात गुंतायचं तर त्याला जे काही सांगायचं त्याचं ग्रहण करायचं, जे सांगायचं त्याचं ग्रहण करावं. शब्द इकडे तिकडे जाऊ शकतो. विठोबा रखुमाई म्हणायच्या ऐवजी समजा एखाद्याने रखुमाई विठोबा म्हणलं, शब्द इकडे तिकडे झाला, म्हणायचं काय त्याला? विठोबा रखुमाईच म्हणायचं त्याला. ते लक्षात घेतलं पाहिजे आपण बरं का. असं लक्षात घ्यावं लागेल की नाही. बघा, आपण रोज गाथ्याला सुरुवात करत असताना रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा भजन करतो. समजा मी कीर्तनाला उभा राहिलो आणि रोजच्या संस्काराच्या योगानं जे जे रामकृष्ण हरी म्हणायच्या ऐवजी विणा घेतल्या रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा म्हणायला लागलो तर तुम्ही काय समजता? याचं डोकं फिरलं समजता का याला रामकृष्ण हरी म्हणायचे समजता? बोला की काय समजता? याला रामकृष्ण हरी म्हणायचे हे तुम्हाला लक्षात येतं की नाही? याचा अर्थ काय? माझ्या शब्दावर गेलात का माझ्या तात्पर्यावर तुम्ही गेला? तात्पर्यावर सांगणं महत्वाचं आहे बरं का. शब्द एखाद्या वेळेला इकडे तिकडे असतात, तसं देवाचा शब्द त्याला इकडे तिकडे कसं म्हणायचं असं काही नसतं. देवाचा शब्द सुद्धा काहीतरी इकडे तिकडे कसं करून त्याचा अर्थ आपल्याला करावा लागतो बरं का. म्हणून बघा, गीतेचा अर्थ लावत असताना शंकरानंदांनी गीतेचा अर्थ लावला. सगळे अनेक टीकाकार गीतेच्या संबंधाने अर्थ सांगणार. शंकरानंदाचं म्हणणं काय? गीता केवळ ज्ञान सांगणार, केवळ ज्ञान सांगणार. गीता भक्ती व्यक्ती काही बोलत नाही, गीता केवळ ज्ञान सांगते असं त्यांचा आग्रह आहे. आता हा आग्रह असलेले शंकरानंद तत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति तदहं भक्तिफलतमश्नामि प्रयतात्मनः. या श्लोकावर टीका लिहिताना काय लिहिणार? मग त्यांना त्या श्लोकाची टीका लिहित असताना ते ज्ञानाकडे न करता पत्र म्हणजे कोणतं पत्र ते ज्ञानाच्या दृष्टीने आणणार, पुष्प म्हणजे कोणतं ज्ञान पुष्प हे ते ज्ञान पुष्प म्हणणार. फल म्हणजे काय? ब्रह्म साक्षात्कार. अशा पद्धतीचा अर्थ ते करत बसणार. याचा अर्थ काय झाला? त्यांना तात्पर्यावर जावं लागतं, शब्दावर जाऊन कोणालाही शब्दावर जाऊन चालत नाही, तात्पर्यावर जावं लागतं. हा अर्थ जर आपण लक्षात घेतला तर वेळ न लागता परमशांतीचा लाभ ब्रह्मज्ञानाच्या नंतर होतो. ज्ञानम लब्ध्वा, ज्ञान मिळवून अचिरेण वेळ न लागता म्हणजे तत्क्षण आपल्याला परमशांतीचा लाभ होतो असं देवाने सांगितलं. ते झालं ज्ञानाचं फल. ज्ञानाचं हे फल मिळवण्याकरता म्हणून ज्ञान पाहिजे.
हे फल मिळवायचं असेल तर ज्ञान पाहिजे. मग ते ज्ञान कोणाला होणार? त्या ज्ञानाकरता अधिकारी, कारण ज्ञानाच्या करता अधिकारी पाहिजे. आता तो ब्रह्म जिज्ञासा इथले अथ शब्दाने नंतर असा अर्थ जो जगद्गुरु शंकराचार्यांनी सांगितला. कशाच्या नंतर? हो, कशाच्या नंतर? जेवण झाल्याच्या नंतर, झोप झाल्याच्या नंतर. ब्रह्म जिज्ञासा कधी करायची? जेवण झाल्यावर. मग ब्रह्मज्ञानाचा विचार करावा. आधी पोटोबा मग विठोबा म्हणतच आहे की नाही? मग त्या दृष्टीनं ह्या प्रमाणाच्या आधारानं आधी पोटोबा मग विठोबा या प्रमाणाच्या आधारानं अंत म्हणजे नंतर. कशाच्या नंतर? ब्रह्मज्ञानाचा विचार जेवणाच्या नंतर. असं कोणी सांगितलं तर ते बरोबर आहे का? ते बरोबर नाही. कोणी काही जे लोकांनी अर्थ केले त्या संबंधाने विचार करून आचार्य सांगितला हा अर्थ बरोबर नाही. ज्याच्या नंतर नियमानं ब्रह्म जिज्ञासा होऊ शकते, ज्याच्या नंतर ब्रह्म जिज्ञासा माणसाला निर्माण होतेच होते, असं काहीतरी त्या अर्थ शब्दातून घेतलं पाहिजे. याचा विचार करून आचार्याने काय सांगितलं? साधन चतुष्टय संपत्ती प्राप्त झाल्यानंतर ब्रह्माचा विचार करावा. ती साधन चतुष्टय संपत्ती एका थोड्या वेगळ्या भाषेत देवानी इथं अधिकार सांगत असताना सांगितलेलं आहे. कोणाला ज्ञान? श्रद्धावान लभते ज्ञानम. श्रद्धा, ज्याच्या अंतःकरणात श्रद्धा आहे त्याला ज्ञान मिळतं. हा श्रद्धावान शब्दाला तिथे श्रद्धा नावाचं एक साधन सांगितलेलं आहे. शमन षटकामध्ये श्रद्धेचा अंतर्भाव होतो. तत्परा, सरासर काळ तत्पर असलं पाहिजे. तीव्र मुमुक्षा, तीव्र मोक्षा म्हणजे तत्परता. मुमुक्षा नावाचं साधन, मुमुक्षता नावाचं साधन इथे आपल्याला पाहायला सापडतं. काय काय? श्रद्धावान लभते ज्ञान, तत्परा, संयतेंद्रिय, सगळी इंद्रिय ज्यांना आवडलेली. शमदम इथं आले. शम म्हणजे अंतःकरणाचा निग्रह आणि दम म्हणजे इंद्रियाचा, बाह्य इंद्रियाचा निग्रह, अंतर इंद्रियाचा निग्रह. असे दोन्ही प्रकारचे संयतेंद्रिय हा याच्यामध्ये ते सगळे येऊन गेले. हे काय आहे? हे तीन साधनं सांगून श्रद्धा असावी मग ज्ञान होतं. तुम्ही तत्पर असा म्हणजे तीव्र मुमुक्षा धारण करा मग ज्ञान होतं. आणि तुम्ही सगळीच्या सगळी इंद्रिय आवरायला शिका मग तुम्हाला इंद्रियाचा जय, वासनेचा क्षय, संकल्पादिवरी नये मन या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान अनुभवा वाचून बडबडते. हे जे तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे. इंद्रिय जिंका, आतलं इंद्रिय जिंका, बाहेरची इंद्रिय जिंका, सदा सर्व काळ तत्पर असा श्रद्धा धारण करा मग तुम्हाला ज्ञान होईल. हा जो विचार आहे की नाही, हे सगळी तीन साधनं जे सांगितलेली आहेत ते तीन साधनं उपलक्षणानं साधन चतुष्टय संपत्ती सांगणारी आहे. कसं असतं बघा, आपल्याला माळ, जपाची माळ असते आपली. ही जपाची माळ जर उचलायची असली तर सगळी माळ सावडून उचलावी लागते का? त्याच्यातला कोणताही मणी धरला तरी ते माळ उचलली जाते? कसं आहे? कोणताही मणी धरून उचलली की माळ उचलली, तुटलेली असते तर उचलली जाते. पण माळ शाप होत असताना त्याच्यातला कोणताही मणी धरून उचला, सगळी माळ हातात येते की नाही? तसं साधन चतुष्टयातल्या कोणत्याही साधनाचा निर्देश करा, सगळं साधन चतुष्टय आपल्या हातात येतं. याला म्हणतात उपलक्षणानं निर्देश. उपलक्षणानं निर्देश म्हणजे काय असतं? तर निर्देश करायचा, एकाचा निर्देश करायचा, पण ते जर अनेकात्मक तत्व असेल. माळ कशी असते? एक शाख मण्याची असते. अनेकात्मक वस्तूचा आपल्याला निर्देश त्याचं जर ग्रहण करायचं असलं तर त्याच्यातलं एक जरी उचललं तरी सगळ्याचं ग्रहण जसं झालं तसं साधन चतुष्टयाचा निर्देश भगवंताला करायचा होता. ज्ञान प्राप्ती करता साधन चतुष्टय लागतं, पण श्रद्धा, तत्परता आणि संयतेंद्रियता या तीन मण्याला उचलले देवाने. पण ते तीन मणी उचलल्याच्या योगानं सगळं साधन चतुष्टय उचलल्या गेलं असा विचार आपल्याला इथे करावा लागतो. अशी साधन चतुष्टय संपत्ती ज्ञान प्राप्त करून घेतली लभते ज्ञानम, त्याला ज्ञान मिळतं. आणि ज्ञानम लब्ध्वा, ते ज्ञान प्राप्त करून घेतल्याच्या नंतर काय होतं? पराम शांतीमध्ये लक्ष्यते, परम शांती त्याला प्राप्त होते. ती कशी, कधी प्राप्त होते? अचिरेण, वेळ न लागता तत्क्षण प्राप्त होते. आपल्याला मोक्ष प्राप्त करून घेण्याकरता मनुष्य देह देवाने दिलेला आहे. देवाला हा दिलेला देह देवाच्या सेवेत लावला पाहिजे, श्रद्धा संपन्न झाला पाहिजे, तत्परता धारण केली पाहिजे, इंद्रियाला ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि हे सगळं करून ज्ञान संपन्न होऊन परम शांतीचा लाभ करून घेऊन मनुष्य देहाचं सार्थक करून घेतलं पाहिजे. हा विचार एकंदर या श्लोकातून भगवंतांनी व्यक्त केला. एकंदर ज्ञानाचं फल काय आणि ज्ञानाचा अधिकारी कोण या दोन मुद्द्याचा विचार भगवंतांनी या श्लोकात